मराठी भाषेतून सी प्रोग्रामिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण फाईल हँडलिंगमधील बायनरी फाईल हँडलिंग हा प्रकार बघणार आहोत। अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करायला विसरू नका, कारण मराठी भाषेतून सी प्रोग्रामिंग या प्रकारामध्ये आपल्या चॅनलमध्ये सर्वात जास्त प्रोग्राम्स आपण आतापर्यंत अपलोड केलेले आहेत आणि यापुढेही आपण सतत मराठीमधून प्रोग्रामिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज अपलोड करणार आहोत। त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण नक्की शेअर करावं, लाईक करावं आणि सबस्क्राईबही करावं। डायरेक्ट फाईल इनपुट आउटपुट एफ राईट या फाईल हँडलिंगच्या प्रकारामध्ये आपण आज एफ राईट ही कमांड पाहणार आहोत। एफ राईट कमांड कशासाठी वापरली जाते तर एफ राईट कमांड हा मेमरीमधून डेटा ब्लॉक घेणं आणि तो बायनरी फाईलमध्ये स्टोअर करणं। फाईलमध्ये स्टोअर करणं हा याचं महत्त्वाचं काम आहे आणि डेटा घेताना तो मेमरीमधून घ्यायचा आहे। बरं, जनरली आपण डेटा मेमरीमधूनच घेतो, पण इथे INT एफ राईट वॉइड बफर इथे आपण ॲड्रेस प्रोव्हाइड करणार आहोत, पॉइंटर प्रोव्हाइड करणार आहोत। ह्या ॲड्रेस पोझिशनपासून एवढ्या साईजचा एवढा एक ब्लॉक फाईलमध्ये स्टोअर करायचा आहे। INT बफर, INT साईज, INT काउंट आणि पॉइंटर, फाईल पॉइंटर। बफर काय आहे तर या ॲड्रेस पोझिशनपासून ज्या ॲड्रेसमध्ये आपण किंवा ज्या पोझिशनमध्ये आपण डेटा ठेवलेला आहे किंवा आपला डेटा आहे तिथून तो डेटा घ्यायचा आहे आणि फाईलमध्ये स्टोअर करायचा आहे। पण तिथून ॲड्रेस दिला आपण, पण तिथून किती बाईट्स डेटा घ्यायचा आहे, किती बाईट डेटाचा एक ब्लॉक होणार आहे तो आपण इथे स्पेसिफाय करतो आणि तशा एका ब्लॉक एवढे किती ब्लॉक आपल्याला घ्यायचे आहेत ते आपण स्पेसिफाईड करू आणि घेतल्यानंतर ते फाईलमध्ये कसे राईट करायचं आहे त्याचं एक्झाम्पल इथं दिलं आहे। एफ राईट अँड एक्स ॲड्रेस ऑफ एक्स, साईज ऑफ इंट, आता इथे इंटिजर कन्सिडर केलेलं आहे म्हणून साईज ऑफ इंट असं केलेलं आहे आणि एक फाईल पॉइंटर। आपण आपल्या प्रोग्राममध्ये डायरेक्ट स्ट्रक्चर घेणार आहोत। डेटाबेस मॅनेजमेंट कशी केली जात होती पूर्वी सी लँग्वेजमध्ये त्याच्यासाठी म्हणूनचा जो प्रोग्राम लागणार आहे तो आपण आता प्रॅक्टिकली करून पाहणार आहोत। दुसरी कमांड, आपण ही जी काही फाईल सेव्ह करणार आहोत त्या फाईलमधील डेटा रीड करण्यासाठी म्हणून आपल्याला एफ रीड कमांडची गरज लागणार आहे, एफ रीड कमांडची आवश्यकता लागणार आहे। एफ रीड कमांड हे वापरलं जातं तर आपण बायनरीमध्ये एफ राईट कमांडनी जो फाईलमध्ये डेटा स्टोअर केलेला आहे तो डेटा जर आपल्याला रीड करायचा असेल, तो जर डेटा आपल्याला रीड करायचा असेल तर आपल्याला एफ रीड कमांडची आवश्यकता लागणार आहे, तर आपल्याला एफ रीड कमांड वापरावं लागेल। कमांडचा सेंटेक्स तसाच आहे, प्रोटोटाईप तसाच आहे, एफ रीड वॉइड बफर म्हणजे इथे ॲड्रेस देणार आहोत, किती साईजचा ब्लॉक घ्यायचा आहे, किती ब्लॉक घ्यायचे आणि कोणत्या फाईलमधून घ्यायचे, या फाईलमधून एवढे ब्लॉक या साईजचे घेऊन इथे स्टोअर करायचे आहेत। हा या पद्धतीनं आपल्याला बघावं लागणार आहे। तर आपण प्रॅक्टिकली प्रोग्राम करून बघूया की आपल्याला काय नेमकं करावं लागेल। यासाठी प्रोग्राम्स बऱ्याच पद्धतीने आपल्याला तयार करता येतील, पण प्रोग्राम टू स्टोर डेटा इन बायनरी फॉर्मॅट हॅश include stdio.h INT main सेव्ह करू आपण। फाईल 007.c या प्रोग्राममध्ये आपल्याला काय करायचं तर फाईलमध्ये डेटा स्टोअर करायचा आणि बायनरी फॉर्मॅटमध्ये आपल्याला स्टोअर करायचं आहे। तर बायनरी फॉर्मॅटमध्ये स्टोअर करण्यासाठी आणि डेटाबेस फॉर्मॅटमध्ये आपल्याला एक्झाम्पल हवं आहे तर आपण इथे एक स्ट्रक्चर तयार करून घेऊ। स्ट्रक्ट स्टुडंट, त्याच्यामध्ये आपण रोल नंबर घेऊ, त्याच्यामध्ये त्याचं नाव घेऊ, त्याच्यामध्ये 3 सब्जेक्टचे मार्क्स घेऊया, त्याची टोटल करू आणि फ्लोट पर्सेंटेज सुद्धा कॅल्क्युलेट करून स्टोअर करू। हे आपण एक स्ट्रक्चर डिफाईन केलं। स्ट्रक्चर डिफाईन केल्यानंतर त्याचा ऑब्जेक्ट तयार करूया। स्ट्रक्ट स्टुडंट, रेकॉर्ड नाव त्याला आपण देऊया की आपल्याला डाटाबेसमध्ये रेकॉर्ड स्टोअर करायचं, म्हणजे एका विद्यार्थ्याचं पूर्ण माहिती त्याला आपण रेकॉर्ड म्हणू
आणि INT रोल नंबर, नेम, सब्जेक्ट 1, सब्जेक्ट 2, सब्जेक्ट 3 हे त्याचे फील्ड्स तयार होतील. आपल्याला फाईलमध्ये व्हॅल्यू स्टोअर करायचं असल्यामुळं फाईल टाईपचा एक पॉइंटर व्हेरिएबल आपल्याला लागेल. फाईल पॉइंटर आपण डिक्लेअर करू आणि हे सगळं डेटा ॲक्सेप्ट करत असताना कंटिन्यू करणे किंवा पुढे जाणं अशा पद्धतीसाठी एक कॅरेक्टर चॉईस व्हेरिएबल आपण घेऊया. फाईल ओपन करून बघू. फाईल पॉइंटर इक्वल टू एफ ओपन. कोणतं फाईल ओपन करायची आहे? रिझल्ट b.txt असं आपण फाईलला नाव देऊया. रिझल्ट बायनरी आहे त्यामुळं आपण बायनरी. आता आपल्याला फाईल राईट करायची आहे म्हणून w आणि बायनरीमध्ये राईट करायची म्हणून b असं आपण तिथे लिहूया. कमेंटमध्ये मी इथं लिहितो w फॉर राईट अँड b फॉर बायनरी. या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहायचं. आता बायनरी फाईल कशासाठी तयार करायची? तर बायनरी फाईल आपल्याला रँडम ॲक्सेस फाईल करता यावी म्हणून तयार करायची. रँडम ॲक्सेस म्हणजे कोणत्याही रेकॉर्डला आपल्याला जायचं असेल तर डायरेक्टली जंप करता यावं, पुढे जाता यावं, मागे जाता यावं, अशा काही ऑपरेशन्स आपल्याला या डेटाबेसमध्ये करता यावेत म्हणून आपण बायनरी फॉर्मॅटमध्ये डाटा स्टोअर करणार आहोत. बायनरी फॉर्मॅटमध्ये जर डेटा बदलायचा असेल तर डायरेक्ट फाईल ओपन करून म्हणजे रिझल्ट b.txt फाईल ओपन करून कुणालाही त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही म्हणून आपल्याला बायनरी फाईल तयार करायची आहे. कारण वेगवेगळं असू शकतं. इफ फाईल पॉइंटर जर ओपन झालं नसेल, इफ नॉट फाईल पॉइंटर प्रिंटअप करू आपण. अनेबल टू ओपन फाईल आणि गेट ch करू आणि रिटर्न करू. इफ नॉट fptr फाईल जर ती ओपन झाली नाही तर, फाईल ओपन झाली तर आपण पुढे जाऊ. डू व्हाईल वापरू. इथे आपल्याला रोल नंबर ॲक्सेप्ट करायचा आहे. रोल नंबर स्कॅनअप %d अँड rec डॉट रोल नंबर. कारण आपण रेकॉर्ड स्ट्रक्चर कसं ॲक्सेप्ट करायचं, स्ट्रक्चरमध्ये डेटा कसा ॲक्सेप्ट करायचा हे आपण बघितलेलं आहे. जर आपल्याला लक्षात नसेल तर आपले स्ट्रक्चरचे पूर्वीचे प्रोग्राम्स आपण नक्की रेफर करावेत. नेम, स्कॅनअप %s अँड रॅक डॉट. आता इथे %s असल्यामुळे अँड साईन नाही दिलं तर चालतं. सब्जेक्ट 1चे मार्क्स आपण ॲक्सेप्ट केले. अँड रेकॉर्ड सब्जेक्ट 2. सब्जेक्ट 2चे मार्क्स आपण ॲक्सेप्ट केले. सब्जेक्ट 3चे मार्क्स आपण ॲक्सेप्ट केले. आता ॲक्सेप्ट केलेल्या मार्क्सवरून आपल्याला टोटल आणि पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे. तर रेकॉर्ड डॉट टोटल इक्वल टू रेकॉर्ड डॉट s1 प्लस रेक डॉट s2 प्लस रेक डॉट s3. रेक डॉट पर्सेंटेज इक्वल टू रेक डॉट टोटल डिवायडेड बाय 3.0. 100पैकी मार्क्स आहेत हे कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे. आता आपण जो काही डेटा ॲक्सेप्ट केलेला आहे तो प्लेन स्ट्रक्चरमध्ये आपण डेटा ॲक्सेप्ट केलेला आहे. आता आपल्याला हा फाईलमध्ये ट्रान्सफर करायचा. जो काही डेटा आपण ॲक्सेप्ट केलेला आहे तो आपल्याला आपल्या फाईलमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. तर एफ राईटमध्ये डेटा कुठे आहे तर रॅकमध्ये आहे, या रेकॉर्डमध्ये आहे. आता त्या रेकॉर्डचा साईज किती आहे? साईज ऑफ ते आपण काही देण्यापेक्षा त्यालाच कॅल्क्युलेट करायला साईज ऑफ कमांडने आपण तो साईज कॅल्क्युलेट करून घेऊ. किती ब्लॉक आहे? एकच ब्लॉक आहे. कुठे स्टोअर करायचा? फाईल पॉइंटरमध्ये तो स्टोअर करायचा आहे. तर या पद्धतीने आपण आपला डेटा आपण जो रेकॉर्डमध्ये ॲक्सेप्ट केलेला आहे, जो एका स्ट्रक्चरच्या ऑब्जेक्टमध्ये ॲक्सेप्ट केलेला आहे तो आपण फाईल पॉइंटर या फाईलमध्ये म्हणजे बायनरी फॉर्मॅटमध्ये आता तो आपण राईट केलेला आहे. ठीक आहे. आपला डेटा ट्रान्सफर झाला. पुढचं रेकॉर्ड आपल्याला भरायचं आहे का? कंटिन्यू करायचं आहे का नेक्स्ट रेकॉर्डसाठी?
यस और नो. चॉईस इक्वल टू गेट CHE किंवा गेट कॅर असंही कमांड आपण वापरू शकतो. आणि जर त्यांनी डू वाय चॉईस इक्वल टू यस दिलं असेल किंवा चॉईस इक्वल टू कॅपिटल वाय दिलं असेल तर आपल्याला कंटिन्यू करायचं, आणि नो दिलं असेल तर F क्लोज. कोणतं? फाईल पॉईंटर. तर एवढ्याने आपलं डेटाबेसमध्ये आपल्या त्या फाईलमध्ये डेटा स्टोअर होईल. आता डेटा रीड करायलाही हाच प्रोग्राम आपण वापरू शकतो, पण आपण पुन्हा दुसरा एक प्रोग्राम लिहूया आणि त्या प्रोग्राममधून आपण बघू की आपला डेटा कसा दिसतोय, कसा तो रीड करता येतोय. आता पहिल्यांदा आपण हा प्रोग्राम लिहिलेला आहे, याच्याच खाली आपल्याला ती फाईल ओपन करून पुन्हा डिस्प्ले करता येईल, काहीच अडचण नाही. पण पहिला तो फाईल कुठं सेव्ह होती, कशी सेव्ह होती तेही बघूया, आणि सगळ्यात पूर्वी आपण कंपाईल करूया. कंपाईल केलेली आणि कुठेतरी एरर आहे. लाईन नंबर प्रिंट एफ. ओके, परत कंपाईल केलं, आपण रन करू. रोल नंबर 101. आपण यस द्यायचं होतं ते द्यायचं राहिल्यामुळं डायरेक्ट आपण प्रोग्राममध्ये आलेलो आहोत. पुन्हा रन करू. आता आपली फाईल ही राईट बायनरीमध्ये आहे, त्यामुळे आधीचं रेकॉर्ड त्याच्यामध्ये असणार नाही आहे. 101. रेकॉर्ड नेक्स्ट कंटिन्यू करायचा आहे का? यस. 102. नेक्स्ट कंटिन्यू करायचं आहे का? हो. 103. नेक्स्ट रेकॉर्ड करायचं आहे का? यस. 104. नेक्स्ट रेकॉर्ड कंटिन्यू करायचं आहे का? नाही. आपण पुन्हा आपल्या प्रोग्राममध्ये येणार आहोत. आपल्या प्रोग्राममध्ये आलेलो आहोत. सेव्ह करू. आणि आपला हा सी प्रोग्रामिंग एक्झाम्पल या फोल्डरमध्ये प्रोग्राम आहे, त्यामुळे आपल्याला आता तिथे जावं लागेल आणि तो प्रोग्राम आपल्याला ओपन करून बघावं लागेल. आपण फाईलला नाव दिलेलं आहे result.b.txt. result.b.txt. ही फाईल ओपन करून बघूया. आपण जी काही नावं दिली आहेत, प्रणव, भावेश, सागर, शुभम, ती नावं आपल्याला अल्फाबेट्समध्ये इथे दिसतील. इथे दिसतील, पण बाकीचं काहीच गोष्टी दिसत नाही आहेत. बाकीच्या काहीच गोष्टी आपल्याला दिसत नाही आहेत, कारण ही बायनरी फॉर्मॅटमध्ये आहे. इथे कुठलाही रोल नंबर, नाव वगैरे तुम्ही बदल करू शकत नाही, आणि कुठल्याही गोष्टीमध्ये बदल केला तर ती फाईल अनयुजेबल होईल. जर तुम्हाला बदल काही करायचा असेल तर तो थ्रू प्रोग्रामच केला पाहिजे. आपल्याला त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे. आता WB+ असल्यामुळे जर समजा मी आता परत रन केलं, रेकॉर्ड नो, तर काय होतं ते पुन्हा आपण जाऊन बघूया. तर आधीचे सर्व रेकॉर्ड्स गेलेले आहेत, फक्त एकच रेकॉर्ड आपल्याला इथं दिसतोय. तर आपल्याला अशा पद्धतीने जर आपल्याला नको असेल तर आपल्याला इथे AB+ असं द्यावं लागेल. AB, A फॉर अपेंड, म्हणजे जिथे फाईल संपली असेल त्याच्या पुढे ते राईट करेल. आता आपला एक रेकॉर्ड त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे, त्याच्यात आपल्याला आणखीन रेकॉर्ड ॲड करायचे आहेत.
नेक्स्ट रेकॉर्ड यस, नेक्स्ट रेकॉर्ड नो. तर ऑलरेडी एक प्रियंका, सागर आणि शुभम असे 3 रेकॉर्ड आपल्याला आता तिथे दिसले पाहिजेत. 3 रेकॉर्ड आपल्याला तिथे दिसले पाहिजेत. प्रियंका, आता हे काय असं बघण्याची आवश्यकता नाही आहे. सागर आणि शुभम 3 रेकॉर्ड आपल्याला दिसत आहेत. हे कसं पाहायचं याच्यासाठी आपण वेगळा प्रोग्राम लिहिणार आहोत. पण टेम्पररी फाईल कशी तयार होते, काय होते हे बघितल्याशिवाय आपल्याला लक्षात येत नाही. त्यामुळे आपण ती फाईल ओपन करून दाखवली. तर या पद्धतीनं फाईलमध्ये डेटा स्टोअर करण्याचा प्रयत्न करा. हा प्रोग्राम खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण देऊ, तिथूनही तुम्हाला चेक करण्यासाठी, रेफर करण्यासाठी तुम्हाला तो प्रोग्राम डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मिळेल. पुढच्या प्रोग्राममध्ये हा जो स्ट्रक्चर तयार करून आपण डेटा स्टोअर केलेला आहे तो डायरेक्ट रीड कसा करायचा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करायला विसरू नका. धन्यवाद.